माझ्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणा सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बांध्यापर्यंत सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000ची तेजी. पण इथं प्रश्न उद्भवलाय की अखेर 15 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात 100% येणार आहे 1000ची तेजी. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील जो सध्याचा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न आहे की अखेर 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर आता कांद्याच्या बाजारभावात येणार आहे 1000ची तेजी. तर चला आपल्या सर्वांना हे समजावून सांगतो की 15 ऑगस्ट नंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरात 1000ची तेजी येईल. ही तेजी आल्यानंतर 15 ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे आणि ही तेजी आल्यानंतर आपण कांदा विकायचं का मग तेजीची वाट बघत थांबायचं. चला याही प्रश्नाचं अचूक उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करून घेऊया. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे, ही कांद्याची दर पातळी सध्या 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2300 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे. काही बाजार समित्यांमध्ये कांद्याचा जो बाजारभाव आहे तो 2500च्या पल्ल्यात गेलाय तर कुठं 2000च्या खाली. पण जर आपण ओव्हरऑल बघितलं तर कांद्याची दर पातळी सध्या सरासरी 2000 ते 2300च्या दरम्यान आहे. मग असं काय घडणार आहे की ज्यामुळे 15 ऑगस्ट नंतर कांद्याच्या दरात 1000 रुपये तेजी येणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, पुरवठ्याची असणारी सगळ्यात महत्त्वाची भीती. आपल्याला माहिती आहे की एल निनोचं वर्ष आहे, त्याच्यामुळं अर्ली खरीप कांदा लागवड कर्नाटक व दक्षिणेतील राज्यात बऱ्यापैकी घटली आणि त्याचा इम्पॅक्ट आता दिसायला सुरू झाला आहे आणि तो इम्पॅक्ट 15 ऑगस्ट नंतर दिसायला सुरू होईल, ज्यामुळे 50 ते 70% म्हणजे 50% 70% कांद्याची आवक ही मागच्या वर्षीच्या तुलनेत कर्नाटक व दक्षिण राज्यातून होत होती ती कमी होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण बघितलं की जे चालू हंगाम किंवा वर्षे त्याच्यामध्ये सुद्धा कांद्याचं उत्पादन घटले आणि हे जे घटलेलं उत्पादन आहे याच्यामुळं सुद्धा आपल्याला 15 ऑगस्ट नंतर कांद्याची आवक ही खूप मोठ्या प्रमाणात घटताना दिसणार आहे. एक तर स्टॉकचा कांदा आवक त्याचीही घटणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो अर्ली खरीपचा कांदा आहे त्याची सुद्धा आवक घटणार आहे. तर या असणाऱ्या महत्त्वाच्या पॉसिबिलिटीजसह कांद्याची मागणी 15 ऑगस्ट नंतर एक 5 ते 15% वाढण्याची सुद्धा शक्यता आहे. या स्थितीमुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होऊन कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी 1000 रुपयाची तेजीही येणार आहे आणि या तेजीत कांद्याचा जो बाजारभाव आहे तो 3000 ते 3300च्या दरम्यान पोहोचणारच आहे. मग तो 3500 पर्यंत पोहोचेल किंवा 3000 ते 3300 दरम्यान 15 ऑगस्ट नंतर काही कालावधीपर्यंत स्थिर सुद्धा राहू शकतो. आता अशा परिस्थितीमध्ये मग या 1000 रुपयाच्या तेजीमध्ये आपण कांदा विकायचा की थांबायचं. तर माझं काय मत आहे की भविष्य कुणालाही माहीत नाही. एवढीच गोष्ट की इंडिकेशन असं आहे की कांद्याच्या बाजारभावात जबरदस्त सुधारणाही होणार आहे. याच्यामुळे आपण काय करायचं की एकदाच कांदा न विकता 3000च्या आसपास कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री करायची, ज्यामुळे प्रत्येक तेजीत आपला होईल सरासरी जास्तीत जास्त फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळा आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडता यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत सातत्याने. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो. खूप खूप आभार.